मुगाच्या डाळीचा हलवा, शिरा आपण नेहमी बनवतो, पण त्याला भरपूर वेळ लागतो. आज आपण साधा सोपा मुगाच्या डाळीचा प्रकार बनवणार आहोत, तेही कमी वेळामध्ये, डाळ न भिजवता न शिजवता. चला तर पाहूया. मी तूप घेतलंय कढईमध्ये आणि त्यात आपले ड्रायफ्रूट्स घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते छान फ्राय करून घ्यायचे. मी अर्धा लिटर दूध घेतले, त्याच्यासाठी 4 चमचे मुगाची डाळ घेतली. अर्धी वाटी साधारण मुगाची डाळ घ्या आणि त्याला खरपूस होईपर्यंत फ्राय करा. हे पहा, साधारण 1 मिनिटभर त्यातलं डाळ स्वच्छ धुवून घेतली आपण. त्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि डाळ छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. त्यात मी कच्चंच दूध ॲड केलं आहे आणि आता याला सतत ढवळत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि चमचा असाच ठेवा, म्हणजे मुगाची डाळ तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही. आता मी ड्रायफ्रूट्स घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. त्याचं पावडर घेतलं आहे. हे पहा, हे अत्यंत स्वादिष्ट अशी खीर बनते. अनेक प्रकारच्या आपण खीर केल्या असतील, पण या प्रकारची खीर करून बघा. खीर रबडी हा प्रकार आहे, अगदी घट्टसर बनते, खायलाही खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि याला छान शिजून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं आटवून घ्या. हे पहा, मस्त अशी मलाईदार रबडी तयार झालेली आहे. आत्ता तुमच्या चवीनुसार त्यात साखर ॲड करू शकता. अर्धी वाटी साधारण साखर लागेल. झटपट टेस्टी आणि शाही खीर तयार आहे. थँक्यू.